आज विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्थशास्त्रामधील काही संकल्पना आहेत, त्याचा आज विचार करणार आहोत. तर ह्या संकल्पना अशा आहेत, की ज्या विद्यार्थ्यांचा किंवा व्यक्तीचा अर्थशास्त्र हा विषय नाही किंवा अर्थशास्त्राचे विद्यार्थी किंवा प्राध्यापक असले तरी त्यांनी जर यांचा अभ्यास केला नाही, म्हणजे डीपवर अभ्यास नाही केला, तर त्यांना हे समजणार नाही. अशा काही संकल्पना आपण आज पाहणार आहोत, ज्या शक्यतोवर अभ्यासक्रमामध्ये नसतात किंवा फार कमी प्रमाणात आहेत. तर सुरुवातीला आपण याच्यामध्ये असं पाहणार आहोत, की आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास म्हणजे काय? म्हणजे आर्थिक वाढ ही संकल्पना अर्थशास्त्रामध्ये संख्यात्मक बाजूने घेतली जाते. संख्यात्मक याचा अर्थ असा असतो, की आपल्या देशामध्ये एक भौतिक वस्तूंची निर्मिती किती झाली किंवा वाढ किती झाली. म्हणजे समजा आता आपल्या देशामध्ये अन्नधान्य उत्पादन आहे, तर ती किती वाढ झाली, याला आपण आर्थिक वाढ म्हणतो. म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ त्याला शब्द आहे इंग्रजीमध्ये. आणि आर्थिक विकास ही संकल्पना संख्यात्मक आहे. म्हणजे याचा अर्थ काय, की आर्थिक विकासामध्ये आपल्या देशामध्ये अ, जी काही वाढ झालेली आहे, ती वाढ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणे, याला आपण आर्थिक विकास म्हणतो. आणि आर्थिक वाढीपेक्षा आर्थिक विकास हा जास्त महत्त्वाचा आहे. कारण आपण जर आपल्या देशामध्ये विचार केला, तर किती उत्पादन झालंय, तर आपण सांगतो, इतके हजार टन, इतके हजार क्विंटल हे सांगत असतो. परंतु ती वाढ आपल्या देशामध्ये असणाऱ्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली का? हा प्रश्न आतापर्यंत तरी प्रश्नार्थकच आहे. कारण की आपण पाहतो, आपण जर आपलं देशाचं अन्न महामंडळ ज्याला म्हणतो, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या देशामध्ये सर्व अन्नधान्य स्टोअर केलं जातं, म्हणजे सरकारी पातळीवर असतं ते, केंद्र सरकारच्या, तर तिथं भरपूर असतं. त्याच वेळेला आपण दुसऱ्या बाजूने विचार केला, तर आपल्या देशामध्ये किंवा अनेक कोटीमध्ये लोक असे आहेत, की ज्यांना 2 वेळचं जेवण मिळत नाही. म्हणजे हा एक दिल्ली विद्यापीठातल्या प्राध्यापकाने सर्व्हे केलेला आहे. त्याने असं सांगितलेलं आहे, की भारतामध्ये 40 कोटीपेक्षा जास्त लोक हे 2 वेळचं जेवण चांगल्या प्रकारे जेवू शकत नाहीत. म्हणजे याचा अर्थ काय, की अमर्त्य सेनने त्याची व्याख्या केली आहे, की फक्त राष्ट्रीय उत्पादनातील वाढ म्हणजे आर्थिक वाढ होय. तर उत्पन्न वाढीबरोबर शिक्षण, आरोग्य आणि एकूण राहणीमान यात सुधारणा म्हणजे आर्थिक विकास. ही अमर्त्य सेन यांची व्याख्या आहे, की ज्यांना अर्थशास्त्रामधलं नोबेल पारितोषिक किंवा प्राइज मिळालेलं आहे. आणि म्हणून आपल्या देशामध्ये आर्थिक विकास हा जास्त महत्त्वाचा आहे. यानंतर आपण जी-डी-पीचा विचार केला. म्हणजे जी-डी-पी हा आपल्या देशामध्ये फार चर्चा झालेला विषय आहे, की जनरली जी-डी-पी वाढला, म्हणजे असं आपण म्हणतो. आता जी-डी-पी वाढला म्हणजे काय झालं? तर जी-डी-पी वाढल्यानंतर ती वाढ जी आहे, ती वाढ आपल्याला सर्वसामान्य लोकांपर्यंत गेली का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण जी-डी-पी वाढला म्हणजे काय? तर जी-डी-पी अशी एक संकल्पना आहे. आता इथं मी तेच सुरुवातीला जे बोललो तुम्हाला, की बऱ्याच लोकांना माहीत नसतं. म्हणजे समजा आता आपण टेलिव्हिजनमध्ये वाचलं, पाहिलं किंवा वर्तमानपत्रात वाचलं, की जी-डी-पी 2% वाढला किंवा असं सांगतात. आता काल परवा मी न्यूजपेपरला बातमी वाढली, की 6% जी-डी-पी या दराने वाढणार आहे. की लगेच आपल्याला काय वाटतं, की अरे बापरे! जी-डी-पी वाढला म्हणजे खूप चांगलं झालं बरं का, म्हणजे चांगलं होणार आहे असं वाटतं आपल्याला. परंतु ही वास्तविक संकल्पना अशी आहे जी-डी-पीची, की जी-डी-पीमध्ये म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शनमध्ये फक्त देशामध्ये असणाऱ्या वस्तू आणि सेवा यांचा विचार केला जातो. म्हणजे काय? म्हणजे त्या वस्तू कोणत्याही असू द्या. म्हणजे आपल्या देशामध्ये किंवा कोणत्याही देशामध्ये. त्या देशामध्ये असणाऱ्या सर्वसामान्य लोकांना किंवा सर्वांनाच म्हणू आपण, त्यांची गरज आहे का? तर याचा विचार केला जात नाही. तर त्याच्यामध्ये फक्त वस्तू उत्पादन होतात त्याचा विचार केला जातो. म्हणजे काय? की समजा आपण अर्थशास्त्रामध्ये 2 प्रकारच्या वस्तू सांगतात सर्वसाधारणपणे. एक अत्यावश्यक वस्तू, म्हणजे समजा अन्नधान्य असेल, भाजीपाला असेल, खाद्यतेल असेल, जसं आपण कपड्यापर्यंत जाऊ शकतो. बरोबर? ह्या आपण आवश्यक वस्तू म्हणू आपण. आणि दुसऱ्या असतात चैनीच्या वस्तू. तर अर्थशास्त्रामध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला वस्तू कोणत्या आहेत याला महत्त्व नाही. वस्तू किती वाढल्या याला महत्त्व असतं. म्हणजे चैनीच्या वस्तू जर वाढल्या तर म्हणतात जी-डी-पी वाढला. परंतु त्याच्यात वास्तव असं आहे, की चैनीच्या वस्तू वाढल्यामुळे आपल्या देशामध्ये असणाऱ्या जवळपास 75% लोकांना यांचं काही घेणं-देणं नसतं किंवा यांच्या जीवनावर काही परिणाम होत नाही. मग जी-डी-पीचा काय फायदा? जी-डी-पी वाढला म्हणले तर. आता याच्यापेक्षा भयंकर असं आहे याच्यामध्ये, भयंकर म्हणजे अर्थशास्त्रामधलं विश्लेषण असं आहे, की समजा युद्ध साहित्याच्या वस्तू उत्पादन झाल्या. जसं आपण जगामध्ये पाहतो, की अमेरिकेसारखं राष्ट्र काय करतंय, की त्यांचा डेव्हलपमेंट का झाली किंवा त्यांचा विकास का झाला, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगितलं जातं. बाकीचे तर आहेत त्यांचं, म्हणजे रस्ते आहे, आरोग्य आहे, शिक्षण आहे. परंतु त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेसारखं राष्ट्र जगातल्या अनेक राष्ट्रांना युद्ध साहित्याची निर्यात करते आणि म्हणून त्यांचा जी-डी-पी वाढलेला आपल्याला दिसतो. परंतु तसं पाहिलं तर युद्ध साहित्याचा वापर
किंवा त्याचा उपयोग सर्वसामान्य लोकांना काहीच नाही. आता आपण पाहतो की जगामध्ये युद्ध चालू आहे, म्हणजे विशेष करून अमेरिका इराणचं. त्याच्यामध्ये दररोज काही कोटी डॉलर्स किंवा रुपयाचं आपल्या याच्यात बोललो आपण, तर ते शस्त्रसाहित्य वापरलं जातंय. त्याचा सर्वसामान्य लोकांशी काय संबंध? काहीच नाही. म्हणजे आर्थिक वाढ होताना किंवा GDP वाढताना सर्वसामान्य लोकांना लागणाऱ्या वस्तू आणि सेवा उत्पादन झाल्या पाहिजे. याच्यामध्ये आणखी एक मुद्दा असा आहे महत्त्वाचा, जो आज आपल्याकडे चर्चेला जातो जगामध्ये. तो म्हणजे आर्थिक वाढ होत असताना आपण पर्यावरणाचा विचार केला पाहिजे. म्हणजे पर्यावरणाला जर हानी पोहोचत असेल, तर आर्थिक वाढ होऊन काय फायदा? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की लाँग टर्मचा विचार केला आपण, तर पर्यावरणामुळे समाजातील समाज जीवनावर किंवा लोकांवर याचे फार लाँग टर्म वाईट परिणाम होत असतात. म्हणजे आज आपण पाहतो की दिल्लीसारख्या ठिकाणी म्हणजे पहिलं शहर आहे मला वाटतं माझ्या माहिती, पण देशामधलं सर्वात प्रदूषण आणि ट्रॅफिक असणारं शहर म्हणजे दिल्ली आहे. त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर काय परिणाम होतो? तर भविष्यकाळामध्ये किंवा पुणे आहे आपल्याकडे, मुंबई आहे. या ठिकाणी लोकांना काही तज्ञांनी असा अंदाज सांगितलेला आहे की इथून पुढे काही वर्षानंतर पुण्यासारख्या शहरामध्ये, दिल्लीसारख्या, मुंबईसारख्या शहरामध्ये लोकांना तोंडाला मास्क लावून, म्हणजे ऑक्सिजन मास्क लावून चालावं लागेल. म्हणजे याचा अर्थ काय? पर्यावरणाचा विचार आपल्याला करावा लागेल. म्हणजे आज आपण देशामध्ये आपल्याकडे सगळीकडे चालू आहे की रोडचे कामं चालू आहे, समजा सध्या आपण करंट पाहतोय. तर आपल्याला वाटतं रोड झाला चांगली गोष्ट आहे. परंतु त्या ठिकाणी 100-200 वर्षाची असलेली झाडं तोडली जात आहेत. तर हा पर्यावरणाचा विचार कोणी याच्यामध्ये केलेला नाही. किंवा शेतकरी विस्थापित होते, उत्पादनावर परिणाम होतो. म्हणून GDP वाढताना वस्तू आणि सेवा वाढल्या, त्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पर्यावरणाचा विचार केला आणि त्यानुसार जर काही प्रयत्न केले, तरच त्याचा उपयोग होईल. नसतं मग वस्तू आणि सेवांचे उत्पादन वाढेल, युद्ध साहित्य वाढेल, चैनीच्या वस्तू वाढतील आणि समाजातील त्याचे लाँग टर्म परिणाम मात्र वाईट होतील. हा याचा सगळ्यात वाईट परिणाम आपण सांगू शकतो. त्यानंतर आपण जगामध्ये आणि भारतामध्ये 1951ला आर्थिक धोरण स्वीकारलं. आता याचा एक मोठा गैरसमज लोकांमध्ये झालेला आहे. कोणता? की नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं आपण 1991ला, बरोबर. आता तत्कालीन परिस्थिती मी सांगत नाही, कारण तो विषयांतर जास्त होईल, म्हणजे का स्वीकारलं ते. पण त्याचा डायरेक्ट परिणाम जर आपण विचार केला, तर लोकांना असं वाटलं की नवीन धोरण स्वीकारलं म्हणजे आपल्या देशामध्ये फार विकास होईल, वाढ होईल, प्रगती होईल, असं लोकांना वाटलं. परंतु त्यातलं वास्तव असं आहे की आपल्या देशामध्ये साधारणतः किंवा जगामध्ये 3 क्षेत्र सांगतात अर्थव्यवस्थेमध्ये. त्याच्यामधलं पहिलं असतं शेती, दुसरं असतं उद्योग आणि तिसरं असतं सेवा. तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे, भारतीय अर्थव्यवस्था ही शेतीवर जास्त अवलंबून आहे. जे जास्तीत जास्त रोजगार देणारं क्षेत्र आज शेती आपल्या देशामध्ये, नंतर सर्व्हिस सेक्टर आणि इंडस्ट्रियल सेक्टर. तर याचं वास्तव असं आहे या नवीन आर्थिक धोरणाचं, की नवीन आर्थिक धोरणामुळे आपल्या देशामध्ये फक्त सर्व्हिस सेक्टरमध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे बघा किती भयंकर आहे. कारण त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, ही वाढ होत असताना ती जी आकडेवारी आहे त्यानुसार देशामध्ये फक्त सेवा क्षेत्रामध्ये वाढ झाली. शेती आणि उद्योग क्षेत्राची वाढ कमी आहे आणि त्याच्यात सर्वात जास्त वाईट परिणाम हा ॲग्रिकल्चरवर चालला आहे आणि हे सगळ्यात वाईट आहे. कारण की नवीन धोरणामुळे आपल्या देशामध्ये शेती क्षेत्र सगळ्यात जास्त बाधित झाले आणि आजही आपण पाहत आहोत. त्याचं कारण असं आहे की शेतीमध्ये जे इनपुट असतात, इनपुट म्हणजे बियाणे असतील, पेस्टिसाईड असतील, इतर त्यांची अवजारे असतील, हे सगळे आपण बाहेर देशातून आयात करतो, की ज्याची किंमत ही जास्त आहे. आणि शेतीचं जे आउटपुट आहे ते जागतिकीकरणाचा जो हा संदर्भ त्यानुसार एका वाक्यात सांगतो, की जागतिकीकरणाचा साधा अर्थ म्हणजे एकदम एका वाक्यात, जो इथं समजायला आपल्याला, की इतर देशाशी आपण स्पर्धा करायला तयार असणं म्हणजे जागतिकीकरण. म्हणजे आपल्या देशामध्ये इतर देशातून अन्नधान्य येईल, कपडे येईल, सर्वच वस्तू येतील आणि आपल्या देशातील वस्तू बाहेर जातील. परंतु महत्त्वाचा प्रश्न असा आहे, की जेव्हा आपण इतर देशाला निर्यात करतो, त्यावेळेस आपल्या वस्तू ह्या इतर देशाच्या स्पर्धेमध्ये टिकत नाहीत आणि त्यांच्या वस्तू आपल्याकडे येतात. म्हणून जागतिकीकरणाचा फायदा सर्वात जास्त झाला तो अमेरिकेला, असं वर्ल्ड बँकेचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे अमेरिकेने आपल्या स्वार्थासाठी इतर देशामध्ये, म्हणजे त्याचा बॅकग्राऊंडच असं आहे, जेव्हा सुरुवात झाली जागतिकीकरणाची साधारणतः 80च्या दशकामध्ये चर्चा सुरू झाली, म्हणजे तेव्हा विकसित देशांचा असा प्रश्न होता, जसं अमेरिका असेल, जपान असेल, ज्याचा अमेरिका सगळ्यात पुढे आहे, की त्यांचा प्रश्न असा होता की त्यांच्या देशामध्ये ओव्हर प्रोडक्शन होतं अमेरिकेमध्ये आणि मग ते प्रोडक्शन कुठं विकायचं. तर ते करण्यासाठी त्यांनी तिथं जागतिकीकरणाची एक पायाभरणी सुरू केली आणि 91ला ते जगाने स्वीकारलं. आणि मग लोकांना असं कळालं की यांच्याकडे झालेलं ओव्हर प्रोडक्शन कुठं विकावं, म्हणून यांना बाजारपेठा पाहिजे होत्या. पण तो सांगितलं वेगळं त्यांनी, की जागतिकीकरणामुळे सर्व वस्तू आणि सेवांची आयात निर्यात होईल, जगाचा विकास होईल, हे आपल्याला सांगितलं गेलं. पण वास्तव चित्र असं आहे की अमेरिकेचे ओव्हर प्रोडक्शन विकण्यासाठी त्यांना जगातल्या बाजारपेठा पाहिजे होत्या आणि भारताकडे त्यांचं लक्ष जास्त असण्याचं कारण
भारताची असणारी जगामधली 2 नंबरची लोकसंख्या आहे. त्यामुळे हा सगळ्यात मोठा ग्राहक वर्ग आकृष्ट करण्यासाठी अमेरिकेने हे धोरण स्वीकारलं आणि स्वतःचा फायदा करून घेतला. त्यानंतर आपली जी आयात आहे ती, पुढचा मुद्दा जो आहे तो चीनीची आणि युद्धविषयक जास्त आहे. म्हणजे पाकिस्तान आणि भारत याचा आपण विचार केला तर आपण जास्त आयात काय करतो, त्यांच्याकडून चीनीच्या वस्तू ज्या महाग असतात आणि युद्धविषयक साहित्य. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला संघर्ष चालू ठेवण्यामध्ये अमेरिकेचा सगळ्यात मोठा वाटा आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही किती वर्ष युद्ध करा, त्यांना काही घेणं नाही. त्यांचा प्रश्न काय महत्त्वाचा, भारताला जे युद्ध साहित्य लागेल ते त्यांच्याकडून मिळणार आहे आणि पाकिस्तानला लागेल ते मिळणार आहे. म्हणजे त्यांचा फायदा काय, त्यांच्याकडून निर्यात होते, त्यांचा GDP वाढतो आणि आपल्याकडे आयात होते. म्हणजे त्याचा परिणाम पुन्हा आपल्या आर्थिक विकासावर होतो. कारण की जगामधला कोणताही देश, आता आपण पाहत आहोत जे युद्ध चालू आहे त्यानुसार, तुम्ही किती महिने किंवा वर्ष युद्ध चाललं तर युद्ध साहित्य त्याच्यामध्ये नष्ट होणार. पण डेव्हलपमेंट, आत्ता मी आजच म्हणजे वर्तमानपत्रात बातमी वाचली की जर हे युद्ध जास्त काळ चाललं आणखी तर इराणसारख्या देशाला 20 वर्षे मागे जावं लागेल डेव्हलपमेंट करण्यासाठी. म्हणजे आत्ता आहे ती. त्याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे रस्ते असतील, शासकीय इमारती असतील, लोकांचं सर्वसामान्य जीवन असेल. म्हणून युद्ध साहित्य आणि चीनविषयक आयात हा एक नवीन आर्थिक धोरणाचा फंडा आहे की ज्यामुळे आपल्या देशामध्ये आर्थिक विकास मागे पडलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये पुढचा एक मुद्दा आहे की ॲडव्हर्टाइजमेंट याचा इफेक्ट काय असतो पहा. म्हणजे जगामध्ये जे वस्तू आणि सेवा उत्पादन होतात त्याच्यामध्ये जाहिरात हा एक सगळ्यात मोठा भाग आहे की ज्यामुळे जाहिरात कशी असते की जाहिरातीमध्ये आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही वस्तू आणि सेवांची आयात करा. दुसरी महत्त्वाची बाब अशी असते की जाहिरात करत असताना साधारणतः आपण वस्तू आणि सेवांची विक्री म्हणजे करतो किंवा खरेदी करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण इतर देशाचं अनुकरण करत असतो. सगळ्यात महत्त्वाची बाब जाहिरातीमध्ये त्यांनी सांगितलं की वस्तू आणि सेवांची खरेदी होते त्यामुळे GDP वाढतो. परंतु खरेदी करणारे देश आहेत त्याच्यामध्ये आपण आहोत. म्हणजे भारत आहे, नेपाळ असेल, विकसनशील राष्ट्र, पाकिस्तान आहे, श्रीलंका आहे, असे जे राष्ट्र असतात ते काय करतात, त्याच्यामध्ये आयात करताना त्यांनी शब्द वापरला आहे की विकसनशील देश विवेकाने वागत नाहीत. म्हणजे काय की एखाद्या देशाला वस्तूची गरज आहे का याचा विचार न करता ते सतत त्या वस्तूची खरेदी करत असतात. आणि त्यामुळे जाहिरातीमुळे, आणि आपण वैयक्तिक लेवलला पाहतो, म्हणजे आपल्या देशामध्ये सुद्धा आपण पाहतो की दररोज वर्तमानपत्रामध्ये ज्या जाहिराती आपण पाहतो त्याचा सगळ्यात वाईट इफेक्ट काय असतो की आपल्याला गरज नसलेल्या वस्तू आपण सतत खरेदी करतो, कारण तो आपल्या मेंदूवर मारा होत असतो. आणि त्यामुळे जाहिरातीमुळे इतर देशामधून येणाऱ्या वस्तू ह्या आपल्याकडे विकल्या जातात. आणि त्यानंतर जो याच्यामधला शेवटचा मुद्दा मला घ्यायचा तो आहे भारतीय लोकांचा एक भ्रम तयार झाला जागतिकीकरणामध्ये, जो मी आधी थोडा संदर्भ घेतला होता मागच्या पॉईंटमध्ये त्यानुसार, की आपल्याला जागतिकीकरणामुळे भारताची आर्थिक वाढ ही जास्त झालेली, असा एक भ्रम तयार झाला. तर त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे पहा की 1951 ते 2007 या काळामधला फक्त एका ओळीची आकडेवारी मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये त्या काळामध्ये सरासरी 6.28% इतकी वाढ झाली. त्याच्यामध्ये 3.39% ही वाढ होती, ती आली 2.71 वर. म्हणजे ही उद्योग क्षेत्राचा आकड्यावर का, म्हणजे रिव्हर्स, तुम्हाला जे मागे बोललो मी की जागतिकीकरणामुळे शेती आणि उद्योग क्षेत्र रिव्हर्समध्ये आले. म्हणजे उद्योग काय झालेला आहे पहा, 3.39 वरून, म्हणजे 3.39 वरून 2.71 हे काय झालं, इंडस्ट्रियल सेक्टर रिव्हर्समध्ये आलं. आता शेतीमधली वाढ ती रिव्हर्सच आहे, 6.72 वरून 6.15. म्हणजे याचा अर्थ काय, आणि सेवा क्षेत्राचा वाटा जो आहे तो 6.33 वरून 7.81 पर्यंत वाढला. म्हणजे याचा अर्थ काय, तिन्ही क्षेत्राचा विचार केला तर आपला जो भ्रम होता कोणता, नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यामुळे आपला फारच GDP वाढणार आहे, फारच विकास होणार आहे, तो भ्रम तुटला. आणि त्याच्यामधून आपल्याला फक्त एका क्षेत्राचा विकास झाला, ते म्हणजे सेवा क्षेत्र. ते सुद्धा फार कमी आहे, पर्सेंटेज त्याचं फार कमी आहे. म्हणून त्यांनी सांगितलं याच्यामध्ये की देशामध्ये GDP वाढल्यामुळे, त्यांनी वाक्य वापरले, गेल्या 50 वर्षामध्ये जर प्रगतीचा विचार केला आपण, तर आपण जर सर्वसामान्य व्यक्तीला विचारलं 50 वर्षामध्ये की GDP वाढल्यामुळे तुमचा विकास किती झाला, तर त्यांनी सांगितलं ते एक अर्धसत्य आहे, तो पूर्ण विकास नसतो, तर तो एक सर्वसामान्य म्हणजे सर्वसामान्य विकास नसतो तर कमी लोकांचा विकास असतो, हे याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल. आणि यामुळे आपल्याला एकूण GDP असेल किंवा नवीन आर्थिक धोरण असेल याचा विचार केला तर हे फक्त आपल्याला सांगितलं गेलं की नवीन आर्थिक धोरणामुळे फार विकास झाला, GDP विकास फार झाला. पण असं काही नसतं. जसं आपण शेअर मार्केट पाहतो, म्हणजे शेवटच्या 2 मिनिटात मी तुम्हाला सांगतो की शेअर मार्केट हे
वधारलं किंवा साध्या भाषेमध्ये शेअर मार्केट वाढलं किंवा बातमी येते टी व्हीला पेपरला की शेअर मार्केटने उसळी मारली, तर आपल्याला फार आनंद होतो. तो क्षणिक असतो. त्याचं कारण असं असतं की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे लोक हे 5% कमी असतात देशामधले. त्यामुळे आपल्याला उगाच काहीतरी भ्रम होतो. जसं म्हणजे क्रिकेट मॅच जिंकली की आपण उड्या मारतो तसंही. शेअर मार्केट वाढलं म्हणजे आपला काहीच फरक परिणाम असतो. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे लोक हे 5% कमी असतात. त्यांनाच त्यांचं नुकसान आणि फायदा होत असतो. तर आपण उगाच काहीतरी पाहत असतो टीव्हीवर बातम्या पेपरला. त्यामुळे तसं हे आहे की जीडीपी वाढला म्हणून विकास होत नाही. तर जीडीपी वाढल्यामुळे आपल्या देशामध्ये जी वाढ झाली ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. तसेच म्हणजे डेव्हलपमेंटमध्ये काय आहे, तर शिक्षण पोहोचलं पाहिजे सर्वसामान्यपर्यंत. शिक्षण पोहोचलं पाहिजे. त्यानंतर आरोग्य सुविधा पोहोचल्या पाहिजे. म्हणजे याला अर्थशास्त्रामध्ये म्हणतात मूलभूत संरचना, इन्फ्रास्ट्रक्चर. त्याच्यामध्ये शिक्षण, आरोग्य, रस्ते, दळणवळण याचा समावेश होतो. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या 2 बाबी आहेत, शिक्षण आणि आरोग्य. आणि आज आपण पाहिलं असेल तर शिक्षण आणि आरोग्याची काय अवस्था आहे, तर त्याच्यामध्ये सर्व म्हणजे खाजगीकरण झालेलं आहे. म्हणजे एखाद्या सर्वसामान्य फॅमिलीमध्ये असणाऱ्या मुलांना जर एखाद्या व्यावसायिक कॉलेजला किंवा चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर ते शक्य होणार नाही, होत नाही. त्याचं कारण त्याची फीज जास्त आहे. म्हणजे जागतिकीकरण झाले. हा मला मुद्दा सांगायचा बरोबर. आरोग्य बाबतीमध्ये सांगायची गरज नाही तुम्हाला, की आरोग्य बाबतीमध्ये सर्व आपण कोविडमध्ये पाहिलंच असेल, की आरोग्यामध्ये काय झालं, की सर्व खाजगी हॉस्पिटलमधून सर्वसामान्य लोकांची किती लूट केलेली आहे. आणि शासकीय जे हॉस्पिटल असतात किंवा रुग्णालय असतात तालुका जिल्हा लेव्हलला त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस इमारती असतात, त्याच्यामध्ये साहित्य नसतं, कधी औषध नसतात. ही सगळी अवस्था आपण पाहतो. त्याचं कारण सरकारचं शासकीय दवाखाने, शासकीय शाळा, शासकीय महाविद्यालय आणि शासकीय विद्यापीठे याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. कारण 1986ला कोठारी कमिशन आल्यानंतर म्हणजे शिक्षणात सांगतो एका मिनिटात, की त्यावेळेस तिथं कोठारी कमिशनने अशी शिफारस केली सगळ्यात महत्त्वाची, की आपल्या जीडीपीच्या 6% खर्च आपण शिक्षणावर केला पाहिजे. तर तो 2-2.5%च्या पुढे जातच नाही आत्ताही. आणि त्यामुळे तिथं शाळा, इमारती, त्यांना मिळणाऱ्या सुविधा, शिक्षकांचे पगार, शिक्षकांच्या नियुक्त्या ह्या सर्व बाबी रखडल्या. त्याचं कारण काय? शिक्षणावरचा खर्च सर्वात कमी. आणि जगामध्ये असं म्हटलं जातं मागे ती सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत होती. ती फार महत्त्वाची आहे, की म्हणजे ह्या सगळ्या बाबीमध्ये शिक्षण फार महत्त्वाचं आहे. त्याचं कारण असं, त्याने असं म्हणले ते आणि त्यामध्ये सत्यसुद्धा आहे. त्याने सांगितलं की एखाद्या देशाला दुसऱ्या देशाला बरबाद करायचं असेल, तर तुम्ही त्याच्यावर हल्ले करू नका. जसं आता होतंय ते करू नका. काहीच करू नका. काय करा? फक्त त्या देशामधील शिक्षण व्यवस्था ही विस्कळीत करा किंवा बरबाद करा साध्या भाषेमध्ये. तर मला असं वाटतंय याच्यामध्ये कन्क्लुजन करताना शेवटी, की आपल्या देशातील शिक्षण व्यवस्था दुसऱ्या देशाने बरबाद करायची गरजच नाही. तर आपल्याच देशातील जे एकूण पॉलिसी आहे, धोरण आहे, त्याच्यामध्ये ते बरबाद होत आहे आणि त्यामुळे शिक्षणाकडे लक्ष देणे गरजेचं आहे. त्यामुळे जीडीपी वाढला आणि शेअर बाजार उसळला याचा काही अर्थ नाही. तर शिक्षण, आरोग्य, दळणवळण, पाणीपुरवठा, वीज ह्या सर्व बाबीचा विकास झाला तरच खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा किंवा कोणत्या देशाचा हा विकास होऊ शकतो. म्हणजे डेव्हलपमेंट होईल. ग्रोथ नको आपल्याला, बरोबर? म्हणून ह्या सर्व बाबीचा विचार करून आपण या नवीन संकल्पना ज्या आहेत ते या ठिकाणी थांबवूयात. धन्यवाद.